संगमनेर तालुक्यातल्या घारगाव येथील साईरत्न प्रतिष्ठान बोरबन यांच्या वतीनं 500 युवकांची पायी पालखी दिंडी साई दर्शनासाठी रवाना झाली। साईरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश गाडेकर यांनी गेल्या 5 वर्षांपासून साई दर्शनासाठी पायी दिंडी पालखीची ही परंपरा सुरू केली आहे। या दिंडीत घारगाव, बोरबन, तांगडी, आंबी, खालसा येथील युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। साईरत्न प्रतिष्ठानच्या वतीने या सर्व साई भक्तांची व्यवस्था करण्यात आली। दिंडीत सहभागी होणाऱ्या युवकांना प्रतिष्ठानच्या वतीने टी-शर्ट आणि टोपीचं वाटप करण्यात आलं। मुक्कामाच्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था करण्यात आली। साई नामाच्या गजरात ही दिंडी सोमवारी शिर्डी येथे पोहोचणार असून सर्वजण मनोभावे साई चरणी लीन होणार आहेत। पहिला मुक्काम संगमनेरच्या कुटे लॉन्स येथे झाला। शैलेंद्र गाडेकर यांच्या वतीने साई भक्तांना यावेळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, तर मान्यवरांच्या हस्ते साईबाबांची आरतीही करण्यात आली। याप्रसंगी उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी आपली भावना प्रकट केली। श्रद्धा आणि सबरीचा संदेश देणाऱ्या साईबाबा येथे शिर्डीला साईरत्न प्रतिष्ठान घारगाव व त्यांच्या परिसरातील घारगाव परिसरातील अनेक गावांचे तरुण एकत्र येऊन अनेक वर्षापासून पायी दिंडी ही शिर्डीला जात असते। मी या दिंडीमध्ये त्या दिंडीचा आज या ठिकाणी संगमनेर येथे वसंत लॉन्स येथे मुक्काम आहे। त्या ठिकाणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश गाडेकर, त्यांचे बंधू सुरेश गाडेकर, त्यांना मदतीला असलेले त्यांच्या गावातील सर्व संयोजक, आमचे मित्र शैलेंद्र गाडेकर, तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी दत्तूशेठ गडगे आणि संपूर्ण घारगाव आणि परिसरातील अनेक गावातील तरुण या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दरवर्षी ही दिंडी पायी घारगावरून निघते आणि शिर्डीला नवीन वर्षाच्या निमित्ताने पोहोचते। त्यामध्ये बंधुभाव, त्यामध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये, त्या दिंडीला जाणाऱ्या सर्व तरुणांमध्ये बंधुभाव दिसतो। अतिशय शिर्डी साईबाबाच्या दर्शनाच्या ओढीने आणि साईबाबावर असलेल्या श्रद्धापोटी ही सर्व मंडळी एकत्र येऊन अतिशय वाजत गाजत डीजे लावून पायी त्या ठिकाणी पोहोचतायत। प्रत्येक ठिकाणी या दिंडीचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये स्वागत होतंय। तर संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी आणि लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे दत्तूशेठ गडगे यांनी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या। ग्रुपतर्फे आयोजित साईबाबा दिंडीला LTC ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि संगमनेर नगरीमध्ये सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत आणि ह्या नवीन वर्षासाठी सर्व साई भक्तांना हार्दिक शुभेच्छा। या दिंडी सोहळ्याविषयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश गाडेकर यांनी अधिक माहिती दिली आहे। जो घारगाववरून शिर्डीला जाणारा हा दिंडी सोहळा आहे, हा गेल्या 5 वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत आणि या दिंडीमध्ये घारगाव आणि घारगाव परिसरातील सर्व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतात आणि या दिंडीमध्ये आम्ही सर्वतोपरी व्यवस्था केलेली असते। तरुणांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी याच्यामध्ये वाढ होत असते आणि आम्ही त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारचं सगळ्या सुविधा या दिंडीत पुरवल्या जातात। त्याचप्रमाणे साई प्रतिष्ठानचे सुरेश गाडेकर यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर, संगमनेर।